करण्यास सांगत असल्यास अधिकाऱ्यांनी तसं करू नये, अजित पवारांचं आवाहन। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य राजकीयदृष्ट्या प्रगल्भ नाही। 1800 कोटींचा जमीन व्यवहार हा तुमचा कौटुंबिक नव्हे तर सार्वजनिक विषय। पार्थ पवारांसंदर्भातील सुळेंच्या भूमिकेवर अंबादास दानवेंची टीका। पुण्यातील जमीन लाटण्यासाठी आधीपासूनच प्रयत्न सुरू असल्याची माहिती। पुणे शहराच्या तहसीलदारांना जमीन रिकामी करायची होती। नायब तहसीलदार प्रवीण बोर्डेंच्या तक्रारीनंतर 7 नोव्हेंबरला एफआयआर। इमिग्रेशन विभागाकडून बावधन पोलीस शीतल तेजवानींची माहिती मागवणार तर शीतल तेजवानी परदेशामध्ये असल्याचा पोलिसांना संशय। मातोश्री परिसरात ड्रोनच्या गिरट्या, मात्र पॉट टॅक्सीच्या सर्व्हेसाठी एमएमआरडीएनं परवानगीनंच ड्रोन उडवला। मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। कोणत्या सर्वेक्षणासाठी घराबाहेर ड्रोन उडवतात? मातोश्री परिसरात ड्रोननं गिरट्या घातल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल। पोलिसांकडून सर्व परवानग्या घेऊनच सर्वेक्षण केल्याचा एमएमआरडीएचा दावा। फेक नॅरेटिव्ह आणि लोकांच्या सहानुभूतीसाठी हे सगळं सुरू। मुंबईचे पोलीस सक्षम आहेत, त्यांचा बार फुसका निघाला। मातोश्री बाहेर ड्रोन फिरल्यानंतर टीका झाली आणि त्यानंतर प्रवीण दरेकरांचं हे प्रत्युत्तर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी उमेदवारांनाच संधी द्या। पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत शरद पवारांच्या स्पष्ट सूचना। भाजपसोबत युती नकोच, पवारांचा पुनरुच्चार। भाजप नेते प्रवीण दरेकर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी। जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनलचे सर्व 29 उमेदवार विजयी। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार। हेलिकॉप्टर, बैजा आणि ब्रेकफेल बैलजोडीनं फॉर्च्युनर गाडी पटकावली। मंत्रालयामध्ये बक्षीस वितरण सोहळा पार पडला। राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस देणार। बच्चू कडूंची घोषणा। कर्जमाफी संदर्भात विखेंनी केलेल्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक। बच्चू कडूंची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करणार, विखेंची प्रतिक्रिया। बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखेंच्या सुरक्षेत वाढ। विखेंची गाडी फोडा, 1 लाख रुपये देतो, बच्चू कडूंची घोषणा। चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी बच्चू कडूंवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी। आमदार प्रवीण तायडेंची मागणी। तर बच्चू कडूंच्या वया एवढा विखेंचा अनुभव, तायडेंचा टोला। नंदुरबारमध्ये आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन परतणारी स्कूल बस दरीत कोसळली। तर देवगोई घाट परिसरातली ही दुर्दैवी घटना। दुर्घटनेमध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर दोघांची प्रकृती चिंताजनक। 56 जण बसमधून प्रवास करत असल्याची माहिती। पालघरच्या दापचरी टोल नाक्याजवळ 4 चाकीनं पेट घेतल्याची घटना। 1 वर्षाच्या बाळासह गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। भारतीय हवाई दलाच्या 93व्या स्थापना दिनानिमित्त गुवाहाटीमध्ये भव्य एअर शो। ब्रह्मपुत्र नदीवर राफेल, तेजस या लढाऊ विमानांची अवकाशात भरारी। लढाऊ विमानांसह हेलिकॉप्टरची 25 वेगवेगळ्या फॉर्मेशनमध्ये उड्डाणं।